सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बरं एका ब्लॉगमध्ये आपल्या. सो आता काही आपण मी तर झालो रेडी. सो आता आपल्याला जायचं बाहेर. आता सर्वात आधी आपण मी हे खातो आहे बघा. रोज एक 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 खाऊन घ्यायचं गाईस, काजू बदाम. सो बघूया. सो आज कालसारखा नाही का, इथं नाही का असा पाऊस तर नाही आहे, पाहू शकता. तर बेस्ट आहे. आज जाऊया. आज नाही का, तर सांगतो आजचं काय माहिती आहे का, एक साईडवरती एक गव्हर्नमेंटची मोजणी जी असते, आपली गव्हर्नमेंटची मोजणी आपल्या साईडवरती येणार आहे. गव्हर्नमेंटचे लोक आपल्या साईडवरती येणार आहे, तिथं जागेची ते मेजरमेंट घेणार आहे. जागा कमी भरते की जास्त भरणार ते आज आपलं होणार आहे. सो ते मला बोलले की 10 वाजता किंवा 10 वाजले, पण 12च्या पुढे ते येतील. सो तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया. नाश्ता वगैरे जे असेल तर आपण करून घेऊ आणि जाऊया तिथं. सांगलीला जायचं आपल्याला आज. सो बघूया. मस्त इंटरेस्टिंग होणार ब्लॉग बनवूया आपल्या ब्लॉगमध्ये. ओके. तुम्ही अशा ह्या क्रेनला पाहिलं असणार बघा कुठेतरी, या मोठ्या क्रेनला. ही ॲक्च्युली क्रेन असते. तिला आपण खालून वरती मटेरियल आणण्यासाठी एकदम खूप इझिली आपल्याला मदत करते. म्हणजे तिचं नाव आहे टावर क्रेन. ही टावर क्रेन आपल्याला म्हणजे आता कसं मल्टी स्टोरी बिल्डिंगला कसं माणूस खालून वरती मॅन्युअली आपण करू नाही शकत. सो ही ट्रेन एकाच याला मल्टिपल कामं करू शकते. म्हणजे काही आपलं स्टील म्हणा, काही आपण कॉन्क्रिटिंगला पण खूप हेल्पफुल होते ही क्रेन. म्हणून आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, मोठे मोठे म्हणजे मोठ्या सिटीमध्ये मेट्रोपॉलिटन सिटी पाहिलं असेल ना, तर ह्या जो क्रेन आहे हे खूप म्हणजे इतक्या मदतगार होता ना सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रामध्ये आपल्या, की खूप जास्त. आणि समजून जायचं ही क्रेन लागली म्हणजे ॲटलिस्ट तरी G+20 का म्हणजे तितकी मोठी तरी बिल्डिंग होणार आहे, किंवा 10पर्यंत असं. ही म्हणजे त्या बिल्डिंगला ही ॲज पर आयस कोडनुसार ही होते यूज बरं का. तिचं टावर क्रेन. काजू बदाम तुम्ही मग खाता का, मला नक्की सांगा गाईस कमेंट करून. कसे गाईस, तुम्हाला वाटतं का जर आपण जर एकटे असले आणि ब्लॉगिंग करणं, म्हणजे जर आपण ब्लॉगिंग करायला घेतलं किती टफ जातं तुम्हाला माहिती. कारण आपण एकटे असता, आपण किती बोलणार कॅमेरासमोर, काय बोलणार, तुम्हाला काही प्रश्न पडला आहे का? मला तर खूप पडतो, पण मला नाही का ते सुरू करायचं आणि मला आवडतं पण. सो मी ते माझं ट्राय करतो, माझं जेवढं बेस्ट होऊ शकतं तेवढं करतो. मी आधी ब्लॉगिंग नाही करायचं, मी आता करायला लागलो आहे. सो तुम्ही सांगा काही चुकलं तर मला कॉमेंट करून सांगा. दादा तू असं असं एडिट करू शकतो किंवा असं असं इम्प्रूव्ह करू शकतोस. आपण नक्की करूया गाईस, तुम्ही सांगा मला फक्त. सो बघूया आपण काय काय होणार. कारण की एकटे असताना ब्लॉगिंग करणं खूप मुश्किल आहे, कारण की आपल्याकडे दुसरा ऑब्जेक्ट नसतो कोणाला एंटरटेन करण्यासाठी आणि काय. सो पण आपण जेवढं स्वतःला आपण एकटं ठेवू, आपण तेवढं नक्की नवीन शिकू शकतो. आणि शिकतो माणूस बरं का. मी खूप काही असं अनुभवलं आहे, म्हणजे माणूस शिकतोच नक्की. ते माइंडसेट एवढा स्ट्रॉंग होतो की तो एकटा पण सस्टेन करू शकतो कुठेही कोणत्या परिस्थितीमध्ये. सो बघा, तुम्ही ट्राय करा एकदा. तुम्हाला माहिती आहे समजा एकट्यासला कोणतरी पाहिजे आपल्याला. अरे आपण किती बोर होतं असं माणसाला. पण बघू, करा बघा तुम्ही तर ट्राय करा. आता मी तर करतोच आहे. आता मी तर मला लिटरली 1 वर्ष झाला नाही की मी एकटं राहतो आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता मी काय पोझिशनमध्ये असणार, कसं राहू शकतो तुम्ही तिथे इमॅजिन. आणि मला असं पण एकटं राहायला खूप आवडतं. आधीपासून माझे मित्र असणार, तुम्ही त्यांना पण म्हणजे ते मला ते व्हिडिओ बघत असतील तर ते रिलेट करू शकता की म्हणजे तू करू शकतो बुवा असं. असा व्ह्यू आणि गॅलरी आणि आपण कसं वाटतं गाईस. आता साईडवरती जाऊया, थोडं खाऊया, मग जाऊ साईडवर. ओके. तुम्हाला कॉल आला. सो काही मी आता थोडं ATM मध्ये आलो आहे. आपण थोडं पैसे काढून घेऊ. सो काय झालेलं आहे आता आपलं काढून. सो आता जाऊया असं साईडवरती. भेटूया, चलो लेट्स गो. डन. तू आणले का? किती भेटले? 10.5.
where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. काही डिमामध्ये आलं, डिमांड सगळं काम होतं आपल्याला. मध्ये स्प्रे मारायची मजा ही वेगळीच आहे. डिमांडमध्ये येऊन स्प्रे मारायची मजा ही खूप वेगळी असते. 200 रुपयामध्ये गाईस कसलं भारी शर्ट आहे. चांगला आहे. मला इथं एक पण आवडला नाही शर्ट. असं जाऊया बाय. सॉफ्टी खाऊ, सॉफ्टी. चला काहीच. हा बघा चॉकलेट अमूलचं बघा, कितीला? फक्त 140ला आहे. घ्यायचं का? चला घेऊन घेऊ आपण याला. सगळे चला जाऊया. बालेवाडीचं हे स्वास्तिक मिसळ आहे गाईस. एवढं भारी ना, खरंच क्लास एकदम. ट्राय करा एक वेळेस आले तर. सो ओके गाईज, आपला आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. सो आय तुम्हाला आवडलाच आपला ब्लॉग. साईडवरती जे झालं आज ते खूप म्हणजे शूट नाही केलं, बट जेवढं करू शकलो तेवढं बघू शकलो तुम्ही. कारण की मोजणी होती GIC वरती सॅटर्डेपर्यंत मोजणी होते आणि नंतर ते आपल्याला भेटते पुढे जाऊन, म्हणजे आपल्या उतारामध्ये येते ती. सो अशा प्रकारे कामं चालतं थोडेश्वर. आणि साईड तर आहेच साईड, मी ते शूट नाही करत. सो म्हणजे प्रत्येक पार्ट मी शूट नाही करत. सो मला वाटतं ते शूट करतो मी. बाकी आय होप असला ब्लॉग आजचा आवडला असेल. स्वास्थ्य आता खूप टाईम झालेला आहे. सो चला नेक्स्ट ब्लॉग भेटूया. आजचा ब्लॉग एवढंच काही, आणि नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग येणार आहे. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग एवढंच. भेटूया. जय महाराष्ट्र. बाय बाय.